जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर ते अकोले रस्त्यानजीक जालवेकर वीटभट्टी येथे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पकडलाय। त्याच्याकडून 3,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात दुचाकी स्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत 83 वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झालाय। सूरज गंगाधर कासार हे आपल्या वडिलांना आणि आजीला घेऊन आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते। चिचोंडी पाटील येथील मार्केट कमिटी जवळील पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभा असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली, त्यामध्ये सूरज यांच्या आजीचा मृत्यू झाला। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ग्रामीण भागातील शेतकरी, वन हक्क धारक आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने शेळी मेंढी पालन उद्योजकता विकास योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 5 बोकड किंवा मेंढे यांचा संपूर्ण गट उपलब्ध करून दिला जाईल। सर्वसाधारण प्रवर्गासाठी 5,69,000 रुपयांपर्यंत, तर अनुसूचित जाती व जमातीसाठी 8,53,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळेल। हे अनुदान 2 टप्प्यात वितरित केलं जातं। तपोवन रोड परिसरात महापालिका निवडणुकीच्या जुन्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केलाय। या धक्कादायक घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला। सागर दत्तात्रय ढवण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय उर्फ विकी दिलीप ढवण, ऋषिकेश सुनील ढवण, सागर पोपट पोळ, मयूर सुरेश उल आणि विजू बहिरू शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा दहशत निर्माण केली आहे। खेमनर वस्तीवरील सुमनबाई बाळासाहेब खेमनर या महिलेवर सकाळी शेतात घास कापताना बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या हातावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्यात। बिबट्याचा हा या वस्तीवरील 4था हल्ला असल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। बोंदो अशोक खरातच्या आर्थिक साम्राज्याचा विस्तार वाढत असून पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे। खरातचा राहता व सिन्नर तालुक्यात तब्बल 60 एकर जमीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। तसेच खरात नॉमिनी असलेली दीपक लोंढेची समता पतसंस्थेत 4 खाती आढळून आली आहे। मंत्री दीपक केसरकर याचा निकटवर्तीय म्हणून दीपक लोढेचा परिचय या प्रकरणात समोर आला असून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलंय। नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे चोरीसाठी गेलेल्या एका चोरट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात पाठवण्यात आला। 18 एप्रिल रोजी शरद वाघ यांनी पोलिसांना माहिती दिली की रांजणगाव देवी येथे वाघचौरे वस्तीवर चोर आले असून त्यातील एकाला पकडलाय। या घटनेनंतर पोलिसांना लेखी खबर देण्यात आली। पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे एक भीषण अपघात झाला। पाथर्डीहून बारामतीकडे जात असलेला एक कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्वागत कमानीला धडकला। या धडकेने स्वागत कमान जमीनदोस्त झाली। त्यानंतर कंटेनरने
शेजारील 3 घरांना धडक दिली, ज्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आणि काही घरांची पडझड झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांनी कंटेनर चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चालकाला मारहाण केली. पाणी अडवा व पाणी जिरवा अशा प्रकारची वल्गना शासनाच्या माध्यमातून केली जाते. मात्र उन्हाळ्यामध्ये जे बंधाऱ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. 1.5 महिन्याच्या अंतरावर पावसाळा येत असल्याने गावातील छोटे मोठे बंधारे खोलीकरण आणि रुंदीकरण तसेच इतर डागडुजीची कामे होणे गरजेचे आहे. पावसाचे पडलेले पाणी हे परिसरातील असणाऱ्या ओढ्या नाल्यांच्या तसेच बंधाऱ्याच्या माध्यमातून साठवून राहतं व त्याचा परिणाम हा जवळच्या शेतकऱ्यांना होतो. बंधाऱ्याचे कामे होणे महत्वाचे आहे. शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील 960 मीटर लांबी असणाऱ्या देशमुख राजपुरे या मोठ्या बंधाऱ्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचं काम भारत फोर्ज कंपनी पुणे यांच्या माध्यमातून व बंधाऱ्याच्या जवळ असणारे शेतकरी यांच्या लोक सहभागातून या बंधाऱ्याचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम रविवारी दिनांक 19 रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ग्रामस्थांच्या व जवळपासच्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते मोहनराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, सरपंच डॉक्टर राम बामदळे, युवा उद्योजक पांडुरंग नवले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश काजवे, राजेश छाजेड, मेजर बाळासाहेब शेळके, धनंजय देशमुख, रमेश शिंदे, आप्पासाहेब भाकरे आदींसह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज बालमटाकळी गावामध्ये अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कांबी रस्त्याचा जो बंधारा आहे त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी जनकल्याण समितीचे आमचे गावचे शिक्षक आदरणीय काजवे सर, त्याचप्रमाणे राजूशेठ छाजेड यांच्या मध्यस्थीने उमेशजी बालसिंग यांच्यामार्फत या ठिकाणी आज सुरुवात होत आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी भविष्यामध्ये अतिशय दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एवढाच मार्ग आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवण आहे, बंधारे आहे, त्याचं खोलीकरण झालं पाहिजे, त्याचा गाळ काढला गेला पाहिजे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. जास्तीत जास्त बंधारा रुंद आणि खोल जर झाला तर परिसरातली शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळतो. आणि सरांनी पूर्वी 2012पासून जे बालमटाकळीमध्ये काम सुरू केलेलं आहे त्याचे रिझल्ट पाहता अतिशय चांगल्या पद्धतीनं ऑलरेडी 200-300 एकर जमीन या बंधाऱ्याखाली बागायती झालेली आहे. आणि बालमटाकळीची ही साईड जवळजवळ 900 मीटर सर्वात मोठा बंधारा आहे. आणि सर्व शेतकरी यामध्ये स्वखुशीनं या ठिकाणी जे सहभाग आहे प्रत्येकाचा जो लोक सहभाग आहे तो सर्वजण देण्यास तयार आहेत. या माध्यमातून आज या ठिकाणी आपले शेतकरी मोहन बापू देशमुख यांनी ते 30,000 रुपयाची देणगी त्या ठिकाणी या समितीला दिलेली आहे. जी वर्गणी आहे प्रत्येकाला मी उद्या या ठिकाणी माझी 30,000 रुपयाची देणगी देणार आहे. आणि प्रत्येकानं याच्यामध्ये सहभाग घेऊन हे जे मोठं काम आहे हे सर्वांना एकत्र येऊन शेतकरी जर एकत्र आले आणि जर संघटनेला साथ दिली तर काय घडू शकतं याचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि भविष्यात एखाद्या पाटपाणी एरिया भागात गेल्यासारखं हा परिसर होणार आहे. यासाठी खरोखर मी जनकल्याण समितीचे जे शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. गावचे सरपंच त्यांनी याच्यासाठी भरपूर फॉलोअप घेतला. उमेश बालसिंग यांच्याकडे प्रयत्न केलेत. आम्हीसुद्धा आमदार खासदारकडे प्रयत्न केले, आम्हाला त्याच्यामध्ये यश नाही मिळालं. परंतु सरांनी यांनी सरपंचांनी या सर्वांच्या प्रयत्नामुळं हा बंधारा या ठिकाणी निधी मंजूर झाला. इतका फास्ट झाला की 3च दिवसात याचं कामाला सुरुवात होती आणि आज 2 JCP मार्फत प्रत्यक्ष साईडवर सुरुवात होते. याचा आनंद सर्व शेतकऱ्यांना झालेला आहे. निश्चित सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी या जलकल्याण समितीचे जे सर्व त्यांचे संघटक आहेत, फोर्स कंपनीचे जे प्रोप्रायटर किंवा त्यांचे जे CEO आहेत यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. कांबी रस्त्याचा जो नंबर 2चा बंधारा आहे या बंधाऱ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम आज या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. या कामासाठी प्रामुख्यानं जो निधी मिळालेला आहे CSR फंड तो भारत फोर्ज कंपनी लिमिटेड पुणे यांनी आपल्या या बंधाऱ्याच्या कामासाठी निधी दिलेला आहे. यापूर्वी पण त्यांनी आपल्याला 2 बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी दिलेला होता की जो जनकल्याण समितीच्या माध्यमातून आलेला होता. त्यावेळेस आपण कांक्रिया बंधारा आणि कुलकर्णी बंधारा, मानूरकर बंधारा हे 3 बंधारे आपण भारत फोर्जच्या निधीमधून केलेले होते. आज मी तिला
आज मी तिला हा जो नंबर 2चा बंधारा आहे या बंधाऱ्याचं काम जे सुरू करतो आहोत याची लांबी येते जवळपास 960 मीटर आणि रुंदी साधारणतः 26-27 मीटरपेक्षा जास्त याची रुंदी आहे. त्यामुळं बालमटाकळी गावामध्ये आत्तापर्यंत जी काही कामं झाली आहेत त्या सर्व कामांमध्ये सगळ्यात मोठी साईट ही या नंबर 2च्या बंधाऱ्याची आहे. अगोदर जे बंधारे झाले त्या सर्व बंधाऱ्यांचं जी काही परिणामकारकता आहे ती अतिशय सुंदर अशी परिणामकारकता मिळालेली आहे. त्या परिणामांना बघून या परिसरातील सर्व शेतकरी या बंधाऱ्याच्या खोलीकरणाच्या कामामध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी स्वतः लोकसहभाग स्वतःहून देण्याचं जाहीर केलेलं आहे. आज एका शेतकऱ्यानं श्री मोहनराव देशमुख हे जे काही ज्येष्ठ शेतकरी आहेत यांनी 30,000 रुपयाची रक्कम आज या ठिकाणी या समितीकडं सुपूर्द केलेली आहे आणि बाकीचे शेतकरीसुद्धा 1-2 दिवसात त्यांचा निधी देणार आहेत. आणि भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून उमेश बालसिंगांच्या माध्यमातून या बंधाऱ्यासाठी निधी मिळतोय. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.